नमस्ते, मी दीपाली युवराज खाडे. मी मंगळवार पेठेत प्रभाग नंबर 12मध्ये राहत आहे. प्रभाग नंबर 11मध्ये जे सिद्धाळा गार्डनच्या बॅक साईडला झाडं तोडायचा कार्यक्रम होता. पूर्णपणे अधिकृतपणे झाडं तोडायचा कार्यक्रम होता. यांनी कुणालाही महानगरपालिकेला लेटर दिलेलं नाही, कळवलेलं नाही आहे, काही नाही. कॉन्ट्रॅक्टरही इथं जागेवर नाही. बूम तोडणारा एकटाच मुलगा होता. बूम तोडणारा मुलगाने यांना सगळ्यांना सांगितलेलं की तुम्ही इथं हे झाडं फांद्या लांब आहेत, तोडता येत नाही. बूम तिथंपर्यंत जात नाही, तरी पण यांनी जबरदस्तीने हे सगळं तोडून घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट, जे बूम पडल्यानंतर पलीकडनं प्रभाग क्रमांक 11मधल्या जवळजवळ मला वाटते अधिकृतपणे त्याला अजून किती टी व्ही जळले, किती फ्रीज जळले कळालेलं नाही आहे. आता नंतरनं कळणार. आता वैयक्तिक माझा, जाधव, पार्टे, मला वाटते साळुके, सगळ्यांचे मुलकांचे टी व्ही जळलेले आहेत, फ्रीज जळलेले आहेत. हे केलं जळलं, आम्हाला काही घेणं देणं नाही. MECB वाल्यांनी पण कळवलेलं यांना की तुम्ही हे तोडू नका असं म्हणून, कारण हे तोडल्यानंतर आमच्याकडं कट झाल्यानंतर कनेक्शन आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. तरी पण ह्यांनी जबरदस्त म्हणून तोडलेलं आहे. आम्हाला आमचं घेणं देणं काय नाही. आम्ही सर्वसामान्य माणसं, आम्हाला आमच्या टी व्ही फ्रीज जे आहे ती महानगरपालिका देऊ दे, नाही तर MECB देऊ दे. आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. आम्हाला आमच्या वस्तू जे खराब झाल्यात त्या भरून देणे. नाही भरून दिल्या तर आम्ही उद्या रीतसर महानगरपालिकेवर धडक मोर्चाची कारवाई करणार. प्रभाग क्रमांक 11मध्ये सिद्धाळा गार्डनच्या पिछाडीस धोकादायक झाडं तोडण्याचं काम चालू होतं. धोकादायक झाडं तोडताना त्याच्यातली अनावधानं एक फांदी तुटली आणि ती MECBच्या वायरवर पडली. MECBनं प्रभाग क्रमांक 11मध्ये लाईट बंद केलेली, तर प्रभाग क्रमांक 12मध्ये त्यालाच कनेक्टिंग असलेला प्रभाग क्रमांक 12 अगदी त्याला नजीक आहे, तिथली लाईट बंद केली नव्हती. ती लाईट बंद न केल्यामुळं ज्याला प्रभाग क्रमांक 11मधील वायरवर फांदी पडली त्याला ते डाम सगळे वाकले. डाम वाकल्यामुळं प्रभाग क्रमांक 12मध्ये लाईट चालू, लाईट शॉर्ट झाली. शॉर्ट झाल्यानंतर बऱ्याच घरातले 100भर घरातली टी व्ही आणि फ्रीज, बाकी AC वगैरे हे सगळं आहे ते शॉर्ट झालं. शॉर्ट झाल्यानंतर बऱ्याच टीव्हींचं, फ्रीजचं नुकसान झाले. ते नुकसान भरून MECBनं द्यावं एवढीच आमची विनंती.